साधावा. पहिला सामना तिसऱ्या आणि शेवटचा हा पहिला सामना गावदेवी मुंबई वाघवाडी वॉरियर्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. हॅलो हॅलो. गावदेवी मुंबई या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला. हॅलो. हॅलो हॅलो. टॉस गावदेवी मुंबईने जिंकलाय. फिल्डिंग घेतली. हरेश ना. हरेश. ऑन स्ट्राइकला कोण आहे? आकाश. चला पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन येत आहेत आमिर आणि सामना करतील हरेश. स्ट्राइकवर आणि नॉन स्ट्राइकवर फलंदाज आहेत. त्याचं नाव आहे आकाश. पहिला सामना पहिला षटक आमिर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरचा निर्णय इथे आलेला आहे. सामन्याला होते सुरुवात. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पाहूया पहिला सामना गावदेवी मुंबई विरुद्ध वाघवाडी वॉरियर्स. आणि सुरेख चेंडू यॉर्कर लाईनची डिलिव्हरी. सन्मान दिलाय तिथे फलंदाजांनी. एक धाव चोरण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 1 धावाच्या मदतीने 1 रन. तीन दिवसीय हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यात पहिल्या दिवशी उल्हासनगर पोल खेळवण्यात आला होता. त्याच्यातून गणेश 11 हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवशी अंबरनाथ पोल मधून पाटील प्रतिष्ठान ह्या संघाने क्वालिफाय केले. आणि आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आपण बघूया कुठला संघ येतोय. सुंदर शॉट कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. धाव संख्या झाली आहे ती 5. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आकाश यांचा. पण 1 धावावर समाधान मानावं लागेल. पहिलं षटक प्रगतीवरती. ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचा हा खूपच सुंदर असा स्टेडियम आपल्या सर्वांच्या साठी इथे उपस्थित झाला आहे. तो म्हणजे संजय राम यांच्या आयोजनाच्या वतीने. मी खूप खूप आभार त्यांचे व्यक्त करतो. दरवर्षी हे सामने भरवले जातात. आणि शॉर्ट पिच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तिथे फलंदाज होतोय झेलबाद. पहिला झटका वाघवाडी वॉरियर्स या संघाला. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी अंबरनाथचा
थँक्यू डीजे. वाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा. आणि अतिरिक्त धावांमध्ये वाडोद्री. धावसंख्या होती ती 11. आणि ते पुन्हा एकदा फलंदाज होतो झेलबाद शेवटच्या क्षणात. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ते गडी होतोय बाद. धावसंख्या झालेली आहे ती 1 ओव्हर 11 रन 2 गडी बाद. भेटला का तुला? हॅलो. पहिल्या षटकातील च्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 2 गडी बाद. नवीन फलंदाज येत आहेत ते केन्या. आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते वसीम. संघाचे कर्णधार वसीम. आणि ते सुंदर डिलिव्हरी डॉट बॉल. आणि हा शॉट हवेमध्ये भरपूर फिल्डर खाली येत आहेत पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ते पडतोय आणि 2 धावा चोरून काढल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते 13 2 गडी बाद. ओपनचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आज शेवटच्या आणि तिसऱ्या दिवसामध्ये. आणि ते उपस्थिती झाली आहे ते आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर प्रसन्न चव्हाण यांची. डे नाईट टुर्नामेंट किती अँकरिंग करून करून येत आहेत बोलतायत खूप थकतायत पण किती छापतायत ते त्यांनाच माहिती आहे. तुमच्यापेक्षा कमीच. जरा बसून घ्या. थँक्यू सो मच वन्स अगेन. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. अंबरनाथ ट्रॉफी अजय फाउंडेशन व्यावसायिक आयोजित अंबरनाथ चषक 2026 हे देखणं पर्व 4थं पर्व आहे. मात्र सर्वांना गर्व वाटेल अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. वसीम आपल्याला पाहायला मिळतील. वसीम यांचा मी नामोल्लेख करणार आहे. जबरदस्त गोलंदाज आहेत. मागील वर्षी या खेळाडूने बेस्ट बॉलर आय थिंक या खेळाडूला मिळाला होता. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्या पारितोषिकाचं खऱ्या अर्थाने या संघाने मान वाढवलं होतं कारण फार चांगलं क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतो या संघाकडून.
बॉलिंग ट्रॅकवरती वसीम आहेत, फार चांगली गोलंदाजी करतात, खूप सुंदर अशी वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये मशहूर आहेत. ऑन साईडला टर्न केलाय, मैदानावरती आलेली सिंगल, मिस्टेक झाली आहे, बॅकिंगला फिल्डर नाही आहेत, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती दोन 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 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. वसीम शेख आपल्याला पाहायला मिळतील. वसीम शेख यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. एक चांगला खेळाडू आहे, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, वसीम स्वतः येत आहेत, कॅच अनुमान, वाह जबरदस्त कॅच. थोडंसं मी म्हणेल अनुमान चुकीचा होता, मात्र ऐन मुमेंटला ही कॅच पकडत असताना फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. जबरदस्त मैदानावरती मॅच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो. थोडंसं अनुमान चुकीचा, मात्र वसीम शेख डाऊन द बॉल, कुठली मिस्टेक करणार नाही आहेत, अफलातून कॅच पाहायला मिळतीये. काल देखील एक अशीच कॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळाली लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पियुषने ती कॅच पकडली होती, मला वाटते ती कॅच पाटील प्रतिष्ठानच्या पियुषने जी पकडली, कॅच ऑफ द टुर्नामेंटच्या नक्की हकदार आहे. 15 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. आज तुम्हाला फुल चान्स देणार आहेत, आज पगाराचा दिवस आहे ना, हां तुम्हाला पण चान्स देऊ. वाघवाडी वॉरियर्स संघाच्या विषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल की अंबरनाथमधील हे सर्व खेळाडू आहेत. काल अंबरनाथ गट होता, मात्र चान्स मिळाला नाही, म्हणून क्रिकेटची हाऊस आहे, क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे, म्हणून ओपनचा संघ समोर असला तरी काय झाला, आपण खेळू. मनामध्ये इच्छा, मनामध्ये या सर्व गोष्टी घेऊन आज हा संघ वाघवाडी वॉरियर्स इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळेल की नाही, खराब बॉल आहे, वाईट बॉल. आपण तर धाव फलकावरती आड होईल, धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती. महाशिवरात्रीचा पर्व आणि या पर्वाचा सर्वांना खऱ्या अर्थानं गर्व आहे, कारण फार मोठा सण आहे, हिंदू संस्कृती हिंदू परंपरानुसार फार मोठा सण आहे. आज महाशिवरात्री, प्रत्येक घराघरामध्ये आज एकतरी व्यक्ती असतो जो उपवास धरतो, आणि मला वाटतं एकापेक्षा जास्तच असतात. आपल्या सर्वांचा सण आहे आणि आज मेगा फायनलचा दिवस देखील आहे. तन्मय दादा भरपूर ठिकाणी कॉमेंट्री करतो, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, पण त्यातल्या त्यात पहिल्यांदा असं बघायला मिळतं की ऑल इंडिया ओपनमध्ये 10च्या अगोदर पहिला बॉल पडलाय. हे कौतुक आहे अंबरनाथ चषकाचं, हे कौतुक आहे संजयभाई राम यांचं, हे कौतुक आहे आमच्या तन्मय दादांचं, राहुल दादांचं. विशेष करून तन्मय दादा आहेत ना, पडद्याआडचे सितारे आहेत, जिथे कमी तिथे आम्ही, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. संजय भाऊंना कुठल्याही प्रकारे मी म्हणेल त्रास होऊ नये याची काळजी आमचे तन्मय भाऊ नेहमी घेत असतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नोमेश सर पाहायला मिळत आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या समेत आमचे स्वप्नील सर देखील होते, ज्यांनी भरपूर चांगली स्कोरिंग केली आहे. अफलातून स्कोरिंग दोघांच्या वतीने पाहायला मिळते, दोघांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. फार चांगली स्कोरिंग या दोघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. त्या समेत आमचे तन्मय सर ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर फार चांगलं कार्य, ॲज अ ऑर्गनायझर त्यांची देखील फार मोठी भूमिका, नियोजकाच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक करणार आहोत. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त, धावसंख्या 17, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाघवाडी वॉरियर्स विपक्ष गावदेवी मुंबई अशी लढत आपल्याला पाहायला मिळते.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. एक्झॅक्टली आमिर मैदानावरती पाहायला मिळतील. आमिरच्या वतीने षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. वसीमभाई यांची ही टीम गावदेवी मुंबई इन ॲक्शनमध्ये आपल्याला ज्या वेळी पाहायला मिळते, या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एका खेळाडूवरती आपण समस्तपणाने कॉन्ट्रीब्युशनचा आधार देऊ शकत नाही. यावेळेस बॉल हवेमध्ये होता, कॅच झाली कंप्लीट. समस्त टीमने फार चांगली कामगिरी केली. येस डीजे. विकेटचं पतन 17 वरती 14 धक्का. डीजे. रोहित पाहायला मिळतोय. फिल्डिंग अप्रतिम आहे. दादा दर्जा दिसतोय आपल्याला गावदेवी मुंबई संघाचा. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करतो. मागच्या वेळेस देखील आले होते ना, त्यावेळेस एकही मोठं नाव नव्हतं, मात्र काम मोठ्या मोठ्या संघांना गार करण्याची केली होती गावदेवी मुंबई संघाने. हा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. फार मोठा संघ आहे. मागील वर्षी आशिष आगरकर देखील आले होते. टेनिस क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू आहेत, सहसा कुठेच बघायला मिळत नाही. अंबरनाथ चषकामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते सर ते देखील आले होते. हे सर्व मंडळी आपल्याला सहसा कुठे बघायला मिळत नाही, पण अंबरनाथ चषकाची कीर्ती इतकी मोठी आहे की आपल्याला या स्पर्धेमध्ये ते नेहमी पाहायला मिळतात. मोठे मोठे सितारे. धावसंख्या 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. ओके 20. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन. आमिरने अजून एक धक्का दिलाय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. डीजे मास्टर, आज फक्त संजय भाऊंची गाणी झाली पाहिजेत. हा एकच वादा संजय दादा, एकच वादा संजय दादा. हा पगाराचा दिवस आहे. जेवढ्या वेळा गाणं वाजवशील ना तसा पगार कडक नोटी भेटत जातील. आणि जरी वाजवलं नाही तरी पण वाजव बाबा, तरी देत जातील. कारण चांगलं व्यक्तिमत्व आहे. नेहमी प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं सुखदुःखामध्ये आमचे संजय भाऊ नेहमी असतात. आमचे तन्मय दादा क्रिकेट. येस जर्सी. धावसंख्या फलकावरती 20 पाहायला मिळेल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. चला आपण बघू शकतो ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जात नाही. अंडरग्राऊंड आपण तिथे सिस्टीम बनवली आहे, जिथे तुम्हाला जेव्हा पाण्याची गरज आहे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला आतमध्ये येणार नाही. छोटे शुभसाई इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुढे जाऊन बाबांनाच तो बॉलिंग करणार आहे. बाबांची विकेट देखील घेईल. म्हणजे अजय फाउंडेशनची आता टीम बनती आहे. ऑन साईडला टर्न केलाय, मिस्टेक झाली आहे ते फिल्डरच्या वतीने. बॉल एक्झॅक्टली निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा रोहितच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या फलकावरती 24 पाहायला मिळेल. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती रोहित पाहायला मिळत आहेत मैदानावरती. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर सागरने फार चांगली बॅटिंग केली होती, मात्र शेवटच्या मोमेंटला सागरची खेळी थोडीशी खराब पाहायला मिळाली. मोर युनायटेड टीम जी मात्र स्पर्धेमधून काढता पाहिजे त्या टीमला घ्यावं लागलं. मैदानावरती देखील एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 25 पाहायला मिळते. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, मैदान मोठं आहे, धावा बनवाव्या देखील लागतील. आणि गावदेवी मुंबई संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बॉल हवेमध्ये असेल व पडल्यानंतर थोडंसं डायव्हर्ट जरूर होतो आणि मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला सिंगल रन ॲड होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ब्युटिफुल जर्सीज आपल्याला SK आर्ट्स यांच्या वतीने पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. उदयजी आहिरे सर यांच्या वतीने SK आर्ट्स आपल्याला ब्युटिफुल जर्सीज पाहायला मिळत आहेत. बॉल हवेमध्ये कॅच झाली, कंप्लीट फलंदाज झालीत बाद. विकेटचं होत असताना पतन, मोठा धक्का बसतोय. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आपण इन ॲक्शन मध्ये 2 संघांना पाहणार आहोत. आदिशक्ती विपक्ष रियांश 11 डोंबिवली. संजय भाऊ, एक शो मॅच खेळा ना. हो तुम्ही सर्वजण. सनोज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील दिशा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान. आमच्या समवेत तन्मयजी वागरे सर पाहायला मिळत आहेत. ज्या तन्मयजी वागरे सरांकडे 37 टू व्हीलर 18 फोर व्हीलर आहेत. बॉलरच्या म्हणेल बॉलर म्हणून त्यांनी भरपूर मोठं नाव केलं आहे. ज्यावेळेस कळायचं ना ते बॉलिंग टाकायला येणार आहेत, 7-8 ट्रक भरून माणसं मॅच बघायला असायची. असा दरारा निर्माण केला होता आमच्या तन्मय भाऊंनी. षटक क्रमांक 5 ला आता होतीये सुरुवात. पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळेल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक्स चांगला आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच तर होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट च होत असताना पतन. अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना 7वा. थँक्यू डीजे. 28 वरती 7वा धक्का. वरती 7वा धक्का बसतोय आपल्याला पाहायला मिळेल. 28 वरती 7वा धक्का मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील मागे थोडंसं वळून
ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 29 धावा. बॉल झालेत आतापर्यंत 2 आणि अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइड पे टहलाते हुए मैदान के अंदर आते हुए डबल और स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 31 रनों के ऊपर. 31 ऑन द बोर्ड. 31 रन स्कोर कार्ड के ऊपर. 5वें ओवर की होती हुई शुरुआत. 3 गेंदों का खेल हो चुका है. ओवर में एक विकेट भी आ चुकी है, यानी कि बड़े स्ट्रोक मारने पड़ेंगे और बड़े स्ट्रोक कब आएंगे जब आप अटेम्प्ट तो करेंगे. कहा जाता है कि मन के हारे हार और मन के जीते जीत. रन बनाने पड़ेंगे यहाँ से. इस बार अच्छी तरीके से टहला है वी शेप में, लॉन्ग ऑन की दिशा में ट्रैवल करते हुए. मैदान के अंदर डबल मुकम्मल और स्कोर कार्ड 33 रनों के ऊपर. 33 रन स्कोर कार्ड के ऊपर. मैदानावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल प्लस रनआउटची विकेट. थैंक यू डीजे. पांच गेंदों का खेल हो चुका है. स्कोर कार्ड देखते देखते जाके पहुंचा है 35. 35 रनों के ऊपर, यानी कि आखिरी गेंद अवशेष और बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर. इस आखिरी ओवर के ऊपर आप बड़ा स्कोर बनाना चाहते थे लेकिन बना नहीं पाए. थोड़ा सा नाखुश रहेंगे बल्लेबाज खुद से. इस बार मैदान के अंदर विकेट का पतन होते हुए स्कोर का 35. 35 रनों के ऊपर 36. 37 रनों का लक्ष्य मैदान के अंदर सेट हो चुका है. चल आपण टॉस च्या अगोदर रिपोर्टिंग आदिशक्ती आणि रियांश 11 डोंबिवली. चला दोन्ही टीम रिपोर्टिंग करायचं आहे. रियांश 11 डोंबिवली संघ रिपोर्टिंग करायचं आहे आणि आदिशक्ती आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. रियांश 11 डोंबिवली संघाने रिपोर्टिंग केली आहे. आदिशक्ती टीम आदिशक्ती आपण देखील रिपोर्टिंग करायचं विनंती असेल. गावदेवी मुंबई टीम कडून वसीम भाई इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वसीम भाई वेलकम. सहर्ष स्वागत आहे आमच्या अंबरनाथ नगरीमध्ये. एक जबरदस्त खेळाडू म्हणून वसीम भाईंची ओळख आहे. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. फार चांगलं क्रिकेट वसीम भाईंच्याकडून आम्ही नेहमी पाहिले. टीमचे कॅप्टन देखील आहेत.
थँक्यू डीजे. चला धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 36. 36 धावांचं लक्ष्य आहे. रियांश 11 डोंबिवली संघाने रिपोर्टिंग केली आहे. आदिशक्ती टीम रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. टीम आदिशक्ती वेळेवरती रिपोर्टिंग करणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. आदिशक्ती 11 लगेच या रिपोर्टिंग करण्यासाठी ही आपल्यास नम्रतेची विनंती असेल. संजय भाऊ राम साहेब, अजय फाउंडेशन, तन्मयदादा वाघरे, त्यांच्या समवेत राहुलदादा यादव, आमचे निशांतदादा बनसोडे, शुभसाई सर, त्या समवेत आमचे स्वप्नील भाऊ, अजून कोणी आपला नोमेश भाऊ असतील, सचिन भाऊ शर्मा जे आमचे कॅमेरामॅन ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत या स्पर्धेचे. यांची प्रचंड मेहनत आहे. ती मेहनत आपल्याला नेहमी दिसते आणि म्हणून ज्यावेळेस पॅम्पलेट पडतो तर विदिन हाफ आवर्स आपल्याला संपूर्ण एंट्रीज कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मार्क माय वर्ड 12,000 एंट्रीमध्ये तुमच्या सर्वांना जेवणाची सोय, इतकं चांगलं व्यासपीठ, 1,00,000 रुपये पहिलं पारितोषिक आणि किट कुठेच मिळत नाही. क्रिकेट डेव्हलप होण्यासाठी भरपूर सारं मोठं कार्य केलं जाते प्रत्येकाच्या वतीने. त्याबद्दल आपण विशेष कौतुक करणार आहोत संजय भाई राम आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये राहुल दादा आहेत. स्पेशली तन्मय दादांचा वाटा फार मोठा आहे. हो आदिशक्ती 11 येस रिपोर्टिंग करायचं आहे. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. तन्मय दादा रिपोर्टिंग करा ना त्यांना. ते किट वगैरे देतील तुम्हाला लगेच. भाऊ टीम कुठली आपली? आदिशक्ती 11. पुढे नाव काय लावायचं? कुठलं? आदिशक्ती 11 फक्त आदिशक्ती 11 जसं टाकायचं काय महाबळेश्वर टाकायचं. महाबळेश्वर ते व्हिडिओ टाका का जर्सीचा SK आर्ट वाल्याचा. ऐक ना पंचांची नावं लिहिली परवेश खान, SK जहांगीर, परवेश खान म्हणजेच आपले पप्पूबाई, आणि अजित पात्रान, अजित पुत्रन पुत्रन ना अजित पुत्रन सर लेजेंड प्लेयर. तिकडे बसले असतील. अंपायर को चाय देके कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. अशफाक मैदानावरती आलेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. गावदेवी मुंबई विपक्ष वाघवाडी वॉरियर्स असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. पुढील मॅच आदिशक्ती 11 महाबळेश्वर विपक्ष रियांश 11 डोंबिवली. रुपेश भाऊ चला टॉस साठी लवकरात लवकर. मैदानावरती अजून एक सिंगल पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. जितके सेन्सिबल आमचे तन्मय दादा आहेत तितकं सेन्सिबल आपल्याला क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. 4 ऑन द बोर्ड. गावदेवी मुंबई विपक्ष वाघवाडी वॉरियर्स अशी लढत. वाघवाडी वॉरियर्स संघाचं मी विशेष कौतुक करणार आहे. फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. कारण काल त्यांना खेळायला मिळालं नाही, मग आज त्यांनी एंट्री देखील नोंद करत असताना फार चांगलं कार्य. स्विच करण्याचा प्रयत्न झाली, थोडीशी मिस्टेक. पंचांकडे यूज अपील करण्यात आली. फाईन लेगमध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येते लेगबायशी एकदा वाढ होईल. SA जहांगीर सर, परवेजी खान सर, अजितजी पुत्रन सर हे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. तिघांचं कौतुक असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. त्यांची संपूर्ण टीम त्यांचं कौतुक असेल. त्या समवेत आमचे स्कोरच्या भूमिकेमध्ये नोमेश सर आहेत, आमचे स्वप्नील सर आहेत, कधी कधी आमचे
लाडके तन्मय दादा देखील स्कोरिंग करतात, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. स्टेप आउट झाले, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर अतिशय स्क्वेरिश आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं वाईड होता एक्झॅक्टली त्याच कारणासाठी आलेली मैदानावरती सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे फलकावरती 5 धावा पाहायला मिळतील. 6 धावा, 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. बॉल झालेत 5 आणि शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मैदानावरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 8. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 36 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. फलंदाज बाद आणि मैदानावरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात फार चांगली झाली. आकाशने फार चांगली गोलंदाजी केली. आकाशची हीच गोलंदाजी महत्वाची आहे. एक्झॅक्टली जर बघायला गेलं ना तर तुमच्याकडे धावा नाही आहेत, अशा वेळी तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज वाढून ही मॅच जिंकू शकत नाही. जो खेळाडू सेट झालाय तो खेळाडू 2 बॉलवरती 2 सिक्सर मारून या मॅचचा रिदम तोडू शकतो. त्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. आणि फलंदाज होता येईल बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणच्या वतीने आता कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. मैदानावरती एक गोष्ट फार महत्त्वाची असते, टेम्परामेंट. मी नेहमी टेम्परामेंट बोलत असतो. ते टेम्परामेंट, समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड, कधी कशा प्रकारचा गेम खेळावा याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. मैदानावरती तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेट खेळत असताना फक्त अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करायला अर्थ नसतं. तुमच्याकडे गेम असेल तर ठीक आहे, पण ज्या वेळेस अनुकूल परिस्थिती नाही आहे त्यावेळेस तुम्ही अटॅकिंग इंटेंटने खेळाल, आउट व्हाल तर मात्र मैदानावरती कमबॅक होणार नाही. मैदानावरती आलाय चौकार 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुपला स्ट्रोक थर्ड मॅनच्या दिशेला चौकार. थँक्यू डीजे. आदिशक्ती 11 महाबळेश्वर आणि रियांश 11 डोंबिवली अशा 2 नामांकित संघांमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. सामना असेल 5 ओव्हरचा. लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती बॉल आलाय डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावर. आकाशने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. कमबॅक झाले मैदानावरती, ज्या कमबॅकची नितांत गरज होती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. काय कॅचेस पकडतायत. कालच्या संध्याकाळच्या सत्रापासून तन्मय दादा कडक कॅचेस पाहायला मिळत आहेत. हे फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. आकाशने अजून एक विकेट मिळवून दिली आहे. यस डीजे बजाव.
थँक्यू डीजे. सिक्सर आलाय षटकारच्या साथीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 झाल्यात, अजून 18ची गरज आहे. आजच्या दिवसामधला पहिला सिक्सर, पहिला षटकार आजच्या दिवसामधला पाहायला मिळतोय. आणि काय स्ट्रोक आहे, आकाशच्या विरोधामध्ये जर तुम्ही असे स्ट्रोक खेळतायत, यू हॅव कॅलिबर. तुमच्याकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र येस परवेज सर आमच्याकडे वळतायत, आम्हाला कळवतायत. वाईट बॉल, अवंत फलकावरती आड होईल. डाऊन द लेग साइड आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली वाईट बॉल, अवंत फलकावरती होईल आड आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19 या आकड्यावर. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर झालाय. षटक क्रमांक मैदानावरती आलेली सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 20. आणि चला टॉस साठी आता रिपोर्टिंग करा. लास्ट ऑफिशियल फेअर वॉर्निंग, अन्यथा 4 ओव्हरची मॅच कव्हर केली जाईल, याची देखील नोंद करून घ्यायची दोन्ही टीम. कारण वेळ वाचवणं आजच्या दिवसामध्ये फार गरजेचं आहे. आपल्याला 5 ओव्हरचे सर्व सामने खेळवायचे आहेत. लवकर सामना सुरू होऊन काही फायदा उरणार नाही. मग अंबरनाथ नगरीमध्ये मला वाटत नाही की या अगोदर ओपन पोलचे इतक्या लवकर मॅचेस सुरू झाल्यात. अंबरनाथचा तर विषय सोडा, समस्त या परिसरामध्ये मी बोलेन. कारण ज्यावेळेस ओपन लॉट असतो तो 10:30-11 वाजता सुरू होतो. सहसा बघायला गेलं त्यापेक्षा जास्त देखील वाजतात. मागील वर्षांचाच एक्सपिरियन्स घ्या दादा. पण यावर्षी चोख नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेष करून या दोन्ही टीमचं मी कौतुक करेल. गावदेवी मुंबई संघ अगदी दूरवरचा प्रवास करून इथे दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झालाय, त्याबद्दल त्यांचं विशेष आपण कौतुक करणार आहोत. यावेळेस देखील विषयमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. वेगाने फिल्डर आलेत लॉंग ऑनचे. मैदानावरती आलेली सिंगल आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 21-17 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 14 धावा, लेस दॅन रनअप बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं थोडंसं गरजेचं आहे मित्रांनो. थोडंसं सहकार्य करा जेणेकरून तुम्हाला 4 ओव्हरचे सामने नाही तर 5 ओव्हरचे सामने खेळायला मिळतील. त्यामुळे आपल्या वतीने देखील तो सहकार्याचा एक हात पुढे येणं गरजेचं आहे. याच तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हॅलो रियांश 11. धावसंख्या झाली ती 21. आणि फलंदाज बाद आहेत. विकेट सपतन. बॅटरच्या केळीचा अंत. 21 वरती अजून एक धक्का.
संजय दादा, थँक्यू डीजे. एक मिनिट इकडे या ना. त्याच्यावरती नाही तसं नाही, मग आम्ही म्यूट ठेवतो ना, मग म्यूट ठेवायची गरज नाही ना. माझी स्वतःची गाणी आहे, कोणी कॉपीराइट नाही, मग म्यूट नको ठेवत. माझं चॅनल नाही, चॅनल माझा नाही, चॅनल तुम्ही चॅनल बोलायचं. मी तर ऑनच ठेवतोय, माझं बंद नाही ठेवत, पण ते कॉपीराइट लावलं शकतो. कोण कॉपीराइट नाही लावणार ना? नाही नाही 100% ठीक आहे. त्याला फक्त त्याला पोस्ट नको यूट्यूबवर केलं असेल तर त्याला कॉपीराइट नको. कॉपीराइट हा ज्यांनी गाणं नाही, चॅनल आपलं नाही, चॅनल त्यांचे टेनिस क्रिकेट बोलत आहे. हो हो मी बोलतो. आता येणार आहे 11 वाजता माझे सासरे, बोलून घेतो. हां चालेल. टॉससाठी बोल रे बाबू, टॉससाठी. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. आदिशक्ती 11 महाबळेश्वर, यांश 11 डोंबिवली. येस, 5 ओव्हरचे सर्व मॅचेस कव्हर करणं गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं. चला टॉस आता करून घ्यायचं आहे, ही विनंती आपल्याला. आपण टॉस तर करून घेऊ. आय थिंक रियांश 11 डोंबिवली संघ आहे. रेग्युलर खेळणारे प्लेयर आहेत. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. आज सर्व संघ सरस आहेत. अशी एक टीम जी टॉपला आहे किंवा एक टीम खराब आहे असं नाही आहे, सर्व संघ आज सरस आहेत, एकापेक्षा एक. यावेळेस देखील बॅक टू एज आपल्याला पाहायला मिळते. थडमांच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 25, 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. षटक क्रमांक धावसंख्या फलकावरती 25. यावेळेस देखील पण तिघे दादा कामाची माणसं आहेत. हा हा षटक क्रमांक तिसरं समाप्त. धावसंख्या 25, 25 म्हणजे विजयासाठी अजून देखील 12 मध्ये 10. सर्वांचा मी विशेष उल्लेख करतोय. आमचे सचिन भाऊ शर्मा आहेत, ज्यांचा विशेष उल्लेख. फार चांगले फोटोग्राफर आहेत, फोटोग्राफी क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे. आणि ज्यावेळेस दादा 10 धावेंची आवश्यकता आहे. 12 मध्ये 10 झाल्यात 25, 12 मध्ये 10ची आवश्यकता. ज्यावेळेस एखादा मोठा इव्हेंट होतो त्यावेळेस आदराने लोक सचिन दादांना बोलवतात, कारण जी क्वालिटी आहे त्यांच्या वतीने ती कमालीची आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आमचे सचिन भाऊ आहेत, स्वप्नील भाऊ आहेत, नोमेश भाऊ आहेत, यांची भरपूर सारी मेहनत समस्त स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती किणे आपल्याला पाहायला मिळतील. आता किण्यांच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस देखील मैदानावरती आलाय बॉल आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25. 11 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 10 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती लॉंगॉनच्या दिशेला पाहायला मिळतील व्ही शेपमध्ये आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 26.
26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली सिंगल. मॅच इंटरेस्टिंग होईल यात शंका नाही आहे. जर इथून एखादा महत्वाचा विकेट जर आला तर. पण एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल सिंगल ॲड होली आहे. एकच सिक्सर. मी नेहमी उल्लेख करतो की एक मोठा फटका मॅचचा रिदम चेंज होतो ज्यावेळेस लो स्कोरिंग एन्काउंटर असतो. आणि जो षटकार आला ना अगदी वेळेवरती आला. ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये सागराने जबरदस्त बॅटिंग केली, टाईमवरती तो बॅटिंग करायचा ज्यावेळेस गरज होती. एक्झॅक्टली मैदानावरती इथे देखील तसंच पाहायला मिळतोय. रनआउटचा प्रयत्न. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती. पण एक धावची मात्र आड होईल. धावसंख्या फलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड. आडमध्ये 7ची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतो. 8 बॉल आणि 7 धावा. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कीपर बीट झालेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे पंकजच्या आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबरनाथ चषक चौकार. थँक्यू डीजे. 32 धावा धावफलकावरती. मैदानावरती एक्झॅक्टली सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता 2. चला टॉस साठी या आदिशक्ती 11 महाबळेश्वर, रियांश 11 डोंबिवली. लास्ट ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. अन्यथा 4 वर्ष मॅच खेळवली जाईल याची नोंद करून घ्या. मिड मॅचमध्ये टॉस होणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे सहकार्याची अपेक्षा आहे. तुम्ही दोघे जण उपस्थित आहात मग टॉससाठी या ना. चला शुभ साई शंकर. आज त्यांचा दिवस आहे. महाशिवरात्री आहे. त्यांचं नाव पण शंकर आहे. आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. 2ची आवश्यकता अजून देखील. चला 6 बॉल 2ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 2ची आवश्यकता. सहा मध्ये 2. 6 बॉल 2ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लवकरात लवकर सुरू होणं देखील तितकंच गरजेचं आहे. चला मॅच चालू करायची विनंती. येस सर. ओव्हर कंप्लीट झाली आहे. 6 मध्ये 2ची आवश्यकता आहे. ऑन साइडला टर्न करत असताना 2 धाव्यांची आवश्यकता आहे. एक्झॅक्टली तन्मय दादा बरोबर बोलताय. 2ची आवश्यकता आणि तुम्ही डीप मध्ये फिल्डर ठेवलेत. आता बघ टार्गेट 36.
सनोज पाहायला मिळतील. एका धावेची आवश्यकता फक्त आणि फक्त विजयासाठी. 5 बॉल 1ची आवश्यकता. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लाजवाब. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम गावदेवी मुंबई संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक वाघवाडी वॉरियर्स. चला नेक्स्ट मॅच आदिशक्ती 11 महाबळेश्वर यांश 11 डोंबिवली. शब्बीरभाई शेख यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतील. आज सर्व